भारत माता की. चला, माझी मातृशक्ती, पितृशक्ती, युवा शक्ती सगळ्यांनी एकदा जोरदार हात वरती करून भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुले, आई जिजाऊ, आई रमाई, आई सावित्री यांना नमन करते. कर्मयोगी गाडगे बाबा, लहानूजी महाराज, वैरागी मूर्ती, आमचे परमहंस महाराज, एकविरा मुरादेवी आमची, आणि लासूरचे आमचे देव काला मारुती शिंगणापूर, गजानन महाराज, शिवर, आशा मनीषा आई, इच्छापूर्ती आई, वाल्मिकी महाराज आमचे, रूपलाल महाराजजी, नारायण गुरु, माऊलीजी, गुणवंत बाबा, आणि यांना नमन करते. आणि माझी जेवढी मातृशक्ती आहे त्यांना सुद्धा मनापासून नमस्कार. माझे बुजुर्ग युवक मंडळी जेवढे इथे आले आहे सगळ्यांना मनापासून मी नमस्कार करते. आदरणीय मंचवर उपस्थित आमचे अमरावतीचे, या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांचा एकदा जोरदार सगळ्यांनी अमरावतीकरांनी, दर्यापूर मतदारसंघाचे सगळे लोकांनी जोरदार ताळ्या मारून त्यांचे अभिनंदन आणि आपण स्वागत केला पाहिजे. आमचे माजी पालकमंत्री, माजी कृषी मंत्री, आजचे राज्यसभा मेंबर अनिलदादा बोंडे, आमचे भारसाकडे काका, आमदार आकोट, दर्यापूर मतदारसंघ माजी आमदार, असे आमचे भारसाकडे काका, तुमचे सगळ्यांचे भाऊ फक्त मला सोडून, रवीजी राणा, बंडेरा मतदारसंघाचे आमदार, सिद्धार्थजी वानखडे, गोपाल भाऊ अरबट, शिवसेनाचे जिल्हा प्रमुख, निवेदिताई चौधरी, गोपालदादा चंदन, प्रतापदादा अभ्यंकर, अजयजी देशमुख, डॉक्टर विलासजी कविटकर, टिकलेताई, प्रमोददादा कोरडे, नानकरामजी नेबनानी, बालासाहेबजी वानखडे, बाबारावजी पाटील, मदनदादा पाटील, रवींद्रदादा, केवलरामजी काळे, माजी आमदार मेलघाट, नलिनीताई बारसाकडे, अरविंददादा, रविदादा, उमेशजी बोंडे, रविदादा, महेंद्रदादा, कमलकांत दादा, मनोज दादा तायडे, तुषारजी, किरणताई देशमुख, मेघाताई आणि सगळे जेवढेही मंचावर उपस्थित आहे सगळ्यांचे, माजी आमदार दर्यापूर मतदारसंघ रमेश दादा बोंदिले, सगळे माझी मातृशक्ती. गरमी वाटत आहे ना? खूप गरम होत आहे. जर या मतदारसंघाला, जिल्ह्याला थंडक जर पाहिजे असेल आणि आपले मुलांच्या डोक्यावर उन्हाचे चटके लागले नाही पाहिजे, तर या देशावर आमचे प्रधानमंत्री परत 2024 मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी असले पाहिजे, ज्या नंतर आमचे मुलांचे डोक्यावर उन्हाचे चटके बसणार नाही आणि जे बेरोजगारीचे चटके आमच्या परिवाराला आणि आज आम्ही या देशामध्ये भोगून राहिलो आहे, येणाऱ्या भविष्यामध्ये ते कुठे ना कुठे जाऊन ते सुरक्षित होतील एवढा विश्वास मी तुम्हाला देऊ शकते. आणि आमचे देवेंद्र फडणवीसजींना या केंद्रामधून गेल्या 5 वर्षापासून जे खासदार म्हणून जे कामं करायचे होते, लोकांनी म्हटलं नवीन आहे, खासदार झाली, माहित नाही 5 वर्ष काय पार्लमेंटमध्ये करतील, पण या जिल्ह्याचे सगळ्यात महत्वाचे जेवढेही काम प्रोजेक्ट होते, एअरपोर्ट, विमानतळ, साऊथ एशियाची सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग अकॅडमी अमरावतीमध्ये, टेक्सटाईल पार्क जे देशांमध्ये फक्त 7 आणि 1 महाराष्ट्रामध्ये आणि 1 आपले अमरावतीमध्ये देशाचे प्रधानमंत्रीजींनी आणि देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला देऊन आपले येणाऱ्या भविष्यामध्ये मिनिमम 2 ते 3 लाख मुलांना त्या कंपन्यामध्ये रोजगार भेटन, ती कमाई या जिल्ह्यासाठी आम्ही गेल्या 5 वर्षापासून केलेली आहे. आणि ती त्याच्यासोबत या जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, या जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जे माझे जिल्ह्यासोबत या दर्यापूर विधानसभेचा होता की शकुंतला, ब्रिटिश कालीन शकुंतला ट्रेन जे नॅरो गेज म्हणून धावत होती, इथून जर अर्धा 500 मीटर गेलो
ते अजूनही नॅरो गेजची जी ट्रॅक आहे ते आपल्याला पाहायला भेटतील. पण येणाऱ्या भविष्यामध्ये ते नॅरो गेज ती ब्रॉड गेज होणार आहे. त्याच्या काम सुद्धा पाठपुरावा आपण केंद्रातून केला आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ते सुद्धा शकुंतला परत दर्यापूर मतदारसंघात अंजनगाव, दर्यापूर, यवतमाळ हे परत धावीन एवढा विश्वास मी आपल्याला देते. काही मुद्दे माझे जिल्ह्याचे आणि या मतदारसंघाचे आहे की MIDC जी आमची सूतगिरणी होती, सूतगिरणी हवी आहे की नाही नको आहे? जे बंद पडलेली आहे ती परत सुरू करायची की नाही सुरू करायची? किती लोकांना वाटते महिलांनी, आता मी जेव्हा महिलांच्या मदत गेली ते सगळ्यांनी म्हटलं की आमचे लाडके उपमुख्यमंत्री आमच्या मतदारसंघात येत आहे, तर वहिनी आमची आवाज तिथपर्यंत पोहोचवा आणि आम्हाला दर दर जे ठोकर खावा लागून राहिले कामासाठी ते बेरोजगारी आमच्यासाठी दूर करा आणि आमची जे सूतगिरणी सारख्या अजून किती कंपन्या आणता येईल आमच्या मतदारसंघामध्ये आम्हाला आणून आम्हाला सुरक्षित करा की दिवस रात्र आम्ही चुनाचे चटके घेऊन आम्ही रोजगार करताय, मेहनत करत आहे, तरी आम्हाला रोजगार भेटत नाही. त्याच्यासाठी तुम्ही मुद्दा मांडा. तर मी विनंती करेन आमच्या देवेंद्र फडणवीसजींना की फक्त 10 कोटीचं कर्ज आमच्या त्या सूतगिरणीवर होता आणि त्याला इंटरेस्ट लावू 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 आज ते 60 कोटी त्याच्यावर झालेले आहे. तर मी आपल्याला विनंती करीन की देशावर तर प्राईम मिनिस्टर होणारच आहे, त्याची चेन आमची अमरावतीला जुळली पाहिजे. जर ती चेन जुळत आहे आणि ते चेन जर निवडून आली, इथून जर आपण नरेंद्र मोदीजींना हे सीट दिली, ते येणाऱ्या भविष्यामध्ये मला एवढा विश्वास आहे की देशाला एवढा मोठा उद्योग देणारे आमचे देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे आणि अमरावतीशी ज्यांची नाड जुळलेली आहे असे उपमुख्यमंत्री आमचे लाडके नेते देवेंद्र फडणवीसजी या सूतगिरणीसाठी सुद्धा येणाऱ्या भविष्यामध्ये सोल्युशन काढतील आणि लवकरात लवकर त्याचा निर्णय लावतील एवढीच मी आशा आपल्याकडनं ठेवते. मला काही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.